कसं काय मग चिलापी मच्छी तवा फ्राय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉग मध्ये. 7:30 वाजले ना, अभिषेक आला ना काय मच्छी घेऊन आणि पायऱ्या चढत असताना त्याला आनंदच लय झाला. आमचं ठरलं होतं 1 किलो आणायचं, पण तिथं फ्रेश फ्रेश मासे पाहिले त्याने आणले बरं का 1.5 किलो. मग तेवढ्यात माझं लक्ष गेलं बरं का तेलावर. म्हणलं तेल तर लय कमी छामायला, आता काय करायचं. पण म्हणलं चला काहीतरी ऍडजस्ट करून. मग अभिषेक लागला बरं का हळूहळू मासे वगैरे धुईला, आणि त्याचं नुसतं तेच चालू होतं. लय फ्रेश भेटले म्हणून 1.5 किलो आणले, लय फ्रेश भेटले म्हणून 1.5 किलो आणले. तोपर्यंत अभिषेक मासे धुसर इकडे मी माल मसाला वगैरे तयार केला. मग अभिषेकने पण ओला मसाला तयार केला बरं का. आणि मग नुसतं माशाकडे आम्ही सगळे पाहत होतो. मग पेटवला बरं का मी गॅस बीस पेटवला आणि तवा बिवा ठेवला. मग तोपर्यंत इकडं तवा गरम होतो. अभिषेक परत एकदा माशाला मसाला लावायला व्यस्त झाला. आणि मग तुम्ही बघू शकता सगळ्या माशांना मसाला बिसाला रवा बिवा लावून कसे कुरकुरीत दिसायला लागले बरं का. आणि तोंडाला कच्च्या असतानाच पाणी सुटायला लागलं. मग काय टाकले बरं का तव्यावर टाकले बिकले. तुम्ही बघू शकता कसे फ्राय वगैरे झाले. आणि मग तो वास सुटायला लागला. ते आम्हाला खाण्याची इच्छा झाली बरं का. त्यावेळेस मग मी जवळ जाऊन वास घेतला. मला 1 नंबर वास आला. अभिषेक पण म्हणला आता माझी बारी बरं का. आणि मग एक मासा तयार झाला, खाल्ला काय अभिषेकने. आम्ही बी थोडा टेस्ट केला. हॉटेलपेक्षा भारी झाल्यासारखं आम्हाला फील झाला. ते आनंद व्हायचा. अभिषेकच्या तोंडाकडे तुम्ही बघू शकता. त्यांनी एक मासा खाल्ला, आता त्याला 1 कमी देणार. मित्रांनो कसं झालं मग तवा फ्राय होतो. इकडे अभिषेकला पाहत होतो, तो गपची जाऊन गेम खेळत होता. आणि मग काय सगळे आम्ही बसलो बरं का जेवायला. जेवण करत असताना आम्ही आलेला डब्बा बाजूला ठेवून पहिला आम्ही मासे खाण्याचा प्रयत्न केला. माशाकडे एकटक बघत होतो. मग तुम्ही बघू शकता आम्ही खाल्ल्यानंतर निसर्ग राडाचा राडा केला. प्रत्येकाच्या ताटात दिसते काटे दिसत होते. तर चला मित्रांनो, कसा वाटला मिनी ब्लॉग. तुम्ही पण असे मासे तळले असतात आम्हाला कमेंट करून सांगा. चला.